रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज आहे 9 फेब्रुवारी 2026. आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा 99वा दिवस आहे. गेले 1-2 दिवस झाला आम्हाला व्हिडिओ बनवता आला नाही, कारण आमच्या समवेत असलेल्या एक महिला आहेत, मैया आहेत, त्यांना खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता. तर त्या दिवशी आम्हाला त्यांना खूप अर्जंटली रात्रीमध्ये हॉस्पिटलला नेण्यात आलं होतं. त्या हॉस्पिटलला ॲडमिट होत्या. काय प्रॉब्लेम झाला ना सांगू शकत नाही, पण खूप धक्कादायक खूप क्रिटिकल त्यांची कंडिशन होती. त्याच्यामुळे व्हिडिओ बनवता आला नाही. त्यांच्यासोबत आम्हाला राहायला लागलं. तर आम्ही आता नरसिंगपूरमध्ये आहेत. तर त्यांची काळजी घेतली. म्हणजे खूप मोठी सिच्युएशन क्रिएट झाली होती. तर नरसिंगपूरमध्ये आम्ही बाबा घाट या ठिकाणी आता आलेलो आहोत. हॉस्पिटलमधून त्यांना डिस्चार्ज झाला आणि डिस्चार्ज झाल्यानंतर आम्ही इथे आहोत. तर आम्ही सकाळी आश्रमात आलो. आश्रमात आल्यानंतर स्नानपूजापाठ झालेली आहे. तर आता 11-11:30 वाजलेले आहे. तर भोजन प्रसादीची वेळ झालेली आहे. तर आम्ही आता भोजन प्रसादी करतो. नरसिंगपूरमध्ये रेल्वे स्टेशनपासून 1 किलोमीटर अंतरावरती बाबा घाट हे आश्रम आहे. खूप मोठा आश्रम आहे. तर भोजन प्रसादीनंतर मी तुम्हाला सगळं सांगेल. तर आत्ताच आम्ही इथे आलेलो आहोत. निसर्गरम्य वातावरण आहे. एवढं मोठं शहर आहे. शहराच्या एका बाजूला एकदम शांततेत आश्रम आहे. इथे नर्मदा परिक्रमावासी भोजन प्रसादीसाठी बसलेले आहेत. राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण. आमची दुपारची भोजन प्रसादी झालेली आहे. तर या ठिकाणी भोजन प्रसादी बाहेरून येते परिक्रमावासियांसाठी. तर भोजन प्रसादी झालेला आहे. तर ज्या त्या मैया होत्या त्यांना खूप त्रास झाला त्या दिवशी. म्हणजे अक्षरशः मैयानेच त्यांना वाचवलं असं म्हणायचं. आणि आता त्या सुखरूप आहेत, एकदम छान आहेत. तर मी तुम्हाला आज आम्ही इथेच विश्रांती करणार आहोत आणि परत उद्या पुढच्या मार्गाकडे निघणार आहोत. तर चला आपण आश्रमाचा परिसर बघूयात. नरसिंगपूरवरून हा आतमध्ये मार्केटमधून हा एक अर्धा किलोमीटरचा हा रस्ता येतो. त्याच्यानंतर आलेल्या परिक्रमावासियांसाठी इथे राहण्याची उत्तम अशी व्यवस्था आहे. बाबा घाट असं या आश्रमाचं नाव आहे. पूर्ण या ठिकाणी समितीचे जे माणसं आहेत खूप छान व्यवस्था देतात परिक्रमावासियांना. इकडे पंडितजी राहतात. पलीकडे टॉयलेट बाथरूमची सुविधा आहे. आणि इकडे पहिली कदाचित बालवाडी असावी, अंगणवाडी. त्याच्यामुळे लहान मुलांना खेळण्यासाठी पाळणे झोके असावे. इथे वरती परिक्रमावासियांना आसन लावण्याची सोय आहे. आताच कपडे धुवून टाकलेले आहेत वाळायला. इथे बोरचं पाणी येतं आणि समोर एक नदी आहे, पण नदीला पाणी थोडंसं दूषित आहे. खूप सुंदर असा इथला हा परिसर आहे. गावातली मंडळी जी आहे, गावकरी ते येतात. इथे सिद्ध हनुमान मंदिर आहे. सुंदर असा निसर्गरम्य या ठिकाणी परिसर आहे. प्रत्येक ठिकाणी बाकडे आहेत बसण्यासाठी आणि पोस्टर पण इतके छान लावलेले आहेत. मुस्कुराइये अब बाबा घाट में है. घरमध्ये हर झाडांना प्रत्येक वेगवेगळे कलर केलेले आहे. इथे पक्ष्यांना पिण्यासाठी छोटासा एक बाऊल ठेवलेला आहे आणि स्वच्छता खूप आहे. दर 2-2, 3-3 तासाला या ठिकाणी महाराज जे आहेत ते झाडण्याची सेवा करतात, किंवा अन्य कोणी गावकरी असतील तेही येऊन वारंवार झाडत राहतात. इकडे नर्मदा आहे, मैया ज्या आहेत बाबा घाट की महाराणी. नर्मदे हर. खूप शांत आणि निसर्गरम्य वातावरण साधना करण्यासाठी खूप छान आहे या ठिकाणी एकांतात. मी बराच वेळ आता भोजन प्रसादीनंतर या ठिकाणी नामचिंतन केलेलं आहे.
नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. सिद्ध हनुमान आहेत या ठिकाणी. नर्मदे हर. मंदिर आता बंद आहे, थोड्या वेळात उघडेल तेव्हा मी सर्वांना दर्शन करवेल. इथे नवीनच हे आश्रम बनवलेला आहे वरती राहण्यासाठी. त्याच्या अगोदर परिक्रमावासी इकडे राहत होते. नर्मदे हर. तर चला आपण आता वरती जाऊयात. परिक्रमावास्यांनी इकडे आसन लावलेलं आहे. नर्मदे हर. विश्रांती चालू आहे दुपारची. आणि आश्रमामध्ये एवढी छान व्यवस्था आहे. प्रत्येक परिक्रमावास्यांना या ठिकाणी गादी आहे, त्यानंतर कंबल आहे, कारण थंड वातावरण आहे. इथे पिण्यासाठी पाणी आहे. आतमध्ये इकडे सोय केलेली आहे राहण्यासाठी. दुपारी आम्ही सगळ्यांनी आराम केला. ज्या आमच्यासोबत मई होत्या पेशंट त्यांनी आराम केलेला आहे. आणि आता सायंकाळ झालेले आहे. तर सायंकाळ झाल्याच्या नंतर आम्ही उठलो, फ्रेश वगैरे झालो, थोडंसं परिक्रमाविषयी चर्चा झाली. त्यानंतर आरती वगैरे झाली. आरती झाल्याच्या नंतर आता आम्ही पुन्हा एकदा हॉस्पिटलला चेकअपसाठी चाललेलो आहोत. नमामि देवी नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. जटाशंकरे हर, नमः पार्वतीपते हर हर महादेव. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. आज आहे 10 फेब्रुवारी 2026. आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा आहे 100वा दिवस. तर आम्ही आहोत नरसिंहपूर या ठिकाणी, बाबा घाटच्या इथे. तर कालचाच व्हिडिओ आहे, तो मी आता यापुढे कंटिन्यू करते. तर हॉस्पिटल इमर्जन्सीमुळे 2-3 दिवस आम्हाला व्हिडिओ घेता आले नाही. तर आजपासून आपल्याला व्हिडिओ कंटिन्यू बघता येणार आहे. तर आता निघता मला 7:15 झालेले आहेत. तर चला निघूयात, बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते. नर्मदे हर. नर्मदे हर. निघालेले आहेत परिक्रमावासी पुढच्या मार्गाकडे. आणि आमच्यासोबत जे पेशंट होतं त्यांनाही आम्ही मानसिक आणि शारीरिक आधार देऊन त्यांनाही हळूहळू चालवलेलं आहे आमच्यासोबत. कारण पेशंटला नुसती शारीरिक आधाराची गरज नसते. जे आजारी असतात तर त्यांची मेंटॅलिटी खराब होते, त्यांना मानसिक आधाराची गरज असते. त्यांना आम्ही शारीरिक मानसिक आधार देऊन इथे 3-4 दिवस आराम करून एकदम मस्तपैकी त्यांना तयार केलेलं आहे. त्यांना आम्ही घरी जा म्हटलं होतं पण ते गेले नाही. शारीरिक मानसिक यांनी तयार करून हसत खेळत आम्ही आता त्यांना चालवलेलं आहे. त्यांची परिक्रमा व्यवस्थित घडो अशी मैयाकडे प्रार्थना आहे. तर चला निघालेला आहोत आम्ही आता समोरच्या दिशेने करेलीकडे. इथून 16 किलोमीटर आहे. जय जय हो हमारे परिक्रमा वासियों को रुकी यात्रा सफल हो बाबा. बाय बाबा प्रसाद दे दो. नर्मदा माता जी बहन तो भी चल नर्मदा माता जी. हम ब्राह्मण है बाबा, इलाहाबाद से आपकी यात्रा सफल हुई. ट्रेन में कांटा भी मार डालू बाबा. नर्मदे हर. हाँ बाबा नरसिंगपूरहून बाबा घाटवरून आम्ही निघलो आणि पुढे 1-1.25 किलोमीटर आलो. तितक्या दरवर्षीप्रमाणे जे बाबा जे आहेत परिक्रमावास्यांना चायप्रसादीसाठी थांबवतात. तर इथे हॉटेल आहे, परिक्रमावास्यांना चायप्रसादीसाठी थांबवलेलं आहे. तर त्याचा आनंद घेत आहेत सगळे. नर्मदे हर. तर आम्ही आता निघालेलो आहोत करेली मार्गाकडे. नरसिंहपूर मोठा जिल्हा आहे, जिल्ह्याचं गाव आहे मोठं.
परिक्रमा अशी निघालेल्या आहेत. आमच्या मैया आता मस्तपैकी झालेल्या आहेत ठणठणीत. चाय प्रसादी घेऊन आम्ही पुढे निघलो आणि जवळजवळ 1-1.5 किलोमीटर पुढे आल्यानंतर एक बाबाजींनी त्यांची गाडी साईडला लावली आणि परिक्रमावाल्यांना चाय प्रसादी घेऊन आलेले आहेत वाटेमध्ये. नर्मदे हर, नर्मदे हर बाबाजी. अशी मस्तपैकी मोटरसायकलवरती ते चहा थर्मसमध्ये बनवून आणतात आणि बिस्किट देतात आणि चहा पण देतात. म्हणजे मोटरसायकलची वरची पण सेवा ते सोडत नाही. आश्रममध्ये तर सेवा असते, हॉटेलमध्ये पण सेवा असते, रस्त्याने चालले दुकानावरती पण सेवा असते, घरगुती पण सेवा देतात आणि मोटरसायकलवरती पण सेवा देतात. नर्मदे हर, नर्मदे हर. आम्ही मेन जो रस्ता होता परिक्रमेचा तो सोडून आता या हायवेला लागलेला आहोत. इकडे हायवे आहे पाठीमागे. तर हायवेपासून आम्हाला जायचं आहे. तर नंतर करेली लागणार आहे. तर करेलीला आज आम्ही थांबणार आहोत. जो निळा बोर्ड लावलेला आहे तिथून आम्ही निघालेलो आहोत आणि त्यानंतर आम्हाला हा समोर जाण्यासाठी हायवे लागलेला आहे. आता आम्ही हायवेच्या कडेला एक हॉटेल होतं, तिथे आम्हाला बालभोगसाठी थांबवलेलं होतं. तर आम्ही तिथे बालभोग आणि चाय प्रसादी घेतला सर्वांनी आणि पुढे निघालेलो आहोत हायवेने करेलीला जाण्यासाठी. तर हायवेवरून जाताना सिंगल चालावं लागतं, डबल चालावं लागत नाही आणि आपली काळजी घेऊन सगळ्या परिक्रमावाल्यांनी चालावं, कारण कधी कोणती वेळ सांगून येत नाही. त्याच्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला चालावं लागतं. आणि आता करेली फाट्यापर्यंत असाच मार्ग आहे आम्हाला, जवळजवळ 13-14 किलोमीटर. आणि दोन्ही साईडने छोटा रस्ता आहे, दोन्ही साईडने मोठे हायवा असतील, कंटेनर असतील चालतात. त्याच्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक चालावं लागतं. तर चला निघालेलो आहोत आम्ही सगळेजण पुढे निघण्यासाठी. परिक्रमावाल्यांनी हॉटेलमध्ये चाय प्रसादी घेतली आणि आम्ही पुढे आलो. पुढे आल्यानंतर रस्त्याच्याच कडेला आम्हाला इथे श्री विठ्ठल आश्रम आहे ते लागलेलं आहे. तर आम्ही इथे जाणार आहोत आता आपल्या पांडुरंगाला भेटायला. खूप दिवस झाले दर्शन नाही झालेलं आहे विठ्ठलांचं. तर आतमध्ये मूर्ती असते, आपण जाऊन त्या मूर्तींचं दर्शन घेऊयात. नर्मदे हर. नर्मदे हर मैया. आश्रमाच्या आतमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि आल्या इथे आपल्याला आपल्या श्री विठ्ठलजी आणि रुक्माई यांचं दर्शन झालेलं आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. तर आश्रमामध्ये आम्ही थांबलो, दर्शन वगैरे घेतलं, थोडा वेळ बसलो तिथे आणि आता पुढे निघालेलो आहोत आम्ही. तर आतमध्ये आम्ही फाट्यापासून वळालेलो आहोत, हायवे सोडला आणि आतल्या कच्च्या मार्गाला लागलेलो आहोत. कच्चा मार्ग म्हणजे चांगला मोठा रस्ता वाहतो, पण तो जास्त जरा हायवे होता, त्याच्यावरून जास्त मोठी दळणवळण होती वाहनांची. इथे कमी प्रमाणात आहे आता. तर आम्ही आलेलो आहोत आता करेली गावामध्ये. दुपारचं वेळ आहे, आता 3 वाजलेले आहेत. तर आम्ही नरसिंगपूरहून निघलो होतो. 18 किलोमीटरचा आज चालत आलेलो आहोत, कारण आमच्यासोबत पेशंट आहे, त्याच्यामुळे आम्हाला जास्त चालायचं नाही. त्यात ऊन खूप जास्त आहे, त्या उन्हामुळे आम्हाला कमी चालायचं आहे, कारण इथून 350 किलोमीटरचाच प्रवास आहे. 2 दिवस लेट जाऊ, पण व्यवस्थित सुखरूपपणे जायचं आहे. आम्ही करेली या ठिकाणी आश्रमात आलेलो आहोत. तर 4:30-5:45 या दरम्यान आम्ही पोहोचलेलो आहोत. तर आश्रमात आल्यानंतर माझी थोडीशी कामं होती, तर मी ती कामं केलेली आहे. त्यानंतर आता 5:30-5:45 झालेले आहेत, थोडा आवरायचं आहे. त्यानंतर आरती होणार आहे. तर करेली गावातील हा परिसर आहे.
जे शिवमंदिर आहे तिथे परिक्रमावाल्यांना राहण्याची व्यवस्था करतात, पण आज तिथे लग्न असल्यामुळे आणि काहीतरी कार्यक्रम आहे त्याच्यामुळे परिक्रमावाल्यांना इकडे हनुमंतरायांचं मंदिर आहे तिथे व्यवस्था केलेली आहे. इथे आहे श्री संकटमोचन हनुमान मंदिर. तर या ठिकाणी परिक्रमावासी आज थांबलेले आहेत. परिक्रमावासींनी आलेल्या कपडे धुतलेले आहे. आपण आतमध्ये जाणार आहोत. या ठिकाणी रामायणाचं जे आहे पारायण ते चालू आहे. नर्मदे हर. परिक्रमावासी आल्यावर पहिल्यांदा कपडे धुवावे लागतात, तर कपडे धुत आहेत परिक्रमावासी. इकडे आहे हनुमंतराय. नर्मदे हर. परिक्रमावास्यांनी इकडे आसन लावलेलं आहे. नर्मदे हर. जशी जशी जागा भेटन तसं आसन लावलंय. तर इकडे रामायणाचं पारायण चालू आहे. तर महिला आलेल्या आहेत गावातील. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. ज्यांना जिथे जिथे जागा भेटेल तिथे तिथे त्यांनी आसन लावलेलं आहे. नर्मदे हर. असा हा आश्रमातील परिसर आहे. तर आमची आरती वगैरे झाली. आरती झाल्याच्या नंतर आम्ही थोडासा आराम केला. आराम म्हणजे 1 तास आराम केला. आणि आम्ही करेली गावात ज्या ठिकाणी आज थांबलेलो आहोत तिथे जे आश्रम होतं तिथे आज लग्न आहे. तर आम्हाला मंदिरात थांबवलेलं आहे. तर भोजन प्रसाद यायला वेळ लागलेली आहे. तर परिक्रमावासी बसलेले आहेत भोजन प्रसादी करण्यासाठी. काही जण बसत आहे. आम्ही आमच्या आसनाच्या समोर बसलेलो आहोत. अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राण वल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थम भिक्षां देहि च पार्वती नमः पार्वती पते हर हर महादेव. लगाइए वो पाइए महाप्रसादी. भोजन प्रसादी झालेली आहे आता. आणि भोजन प्रसादी केल्यानंतर आपले गावारे काका म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टर आहेत शिरूरचे, ज्यांना आपण पोलीस काका म्हणत असतो. तर पोलीस काका आणि गावारे मावशी आहेत. तर आपण त्यांचा नर्मदा परिक्रमेचा थोडक्यात अनुभव ऐकूयात. आपल्या समवेत आहेत पोलीस काका. आपण त्यांना विचारूयात परिक्रमेची सुरुवात म्हणजे नर्मदा परिक्रमा कसं काय माहीत झाली किंवा त्यांचं क्षेत्र वेगळं आहे. जर आपण बघायला गेलं तर ते पोलीस खात्यामध्ये आहेत आणि हे आध्यात्मिक क्षेत्र आहे. तर तिकडनं इकडे आवड सुरू म्हणजे कशी निर्माण झाली किंवा नर्मदा परिक्रमा का करू वाटली. म्हणजे आता सध्या ते ड्युटीवरती आहेत पण ते सुट्टी घेऊन आलेले आहेत. तर आपण त्यांना बोलूयात. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदा परिक्रमा करण्याचं असं उद्दिष्ट होतं की मी बरेच 3 वर्षापासून मी व्हिडिओ पाहतो नर्मदा परिक्रमेचे. त्याच्यामधून एक प्रेरणा मिळत गेल्यामुळे
मी आणि माझी मिसेस असे दोघेजण आम्ही ठरवलं की आपण नर्मदा परिक्रमाचं चालेल. आम्ही नर्मदा परिक्रमाला आल्याच्या नंतर आत्तापर्यंत 3200 किलोमीटरचा प्रवास झालेला आहे. आणि 3200 किलोमीटरच्या प्रवासामध्ये एक असं आढळून आलं आहे, खरोखर साक्षात नर्मदा मैया या तीरावरती आहे असे एक जाणवतं, चांगल्या प्रकारे जाणवतं. आणि अशाप्रमाणे कुठलीही काही बाधा न होता आत्तापर्यंत 3200 किलोमीटरची परिक्रमा ही अतिशय उत्तमरित्या आमची पार पडलेली आहे. आणि इथून पुढची आता आम्ही पार पाडणार आहोत. म्हणजे तुम्ही आता आपण बऱ्याच वेळा सांगितलं सोशल मीडियावरती तुमचं ऑपरेशनही झालेलं आहे, बायपास झालेला आहे, तरी पण तुम्ही एवढे मोठे मोठे शुलपाणीचे डोंगर आहे, जंगल आहे पार केले, तर काही त्रास झाला का? बरं, त्रास झाला तर मैयाने कशी शक्ती दिली तुम्हाला? कुठल्याही प्रकारे त्रास हा डोंगर चढताना झालेला नाही. आज वाटायचं की आज लय पाय दुखतात, उद्या चालायचं नाही, परंतु आज आराम केला की सकाळी ऑटोमॅटिक माणूस परत आहे त्याच उत्साहाने पळत होते आणि चालत होते. कधी नर्मदा खंडात असं मैयाने कोणती गोष्ट कमी पडून दिली का? कुठल्याही प्रकारे नर्मदा खंडात कुठलीही जाणीव उणीव कुठलीही राहून दिली न देता पाहिजे त्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत खाण्यापिण्याविषयी सगळ्या. आणि या तटावरची जे सेवेकरी आहेत ते सुद्धा अतिशय उत्तम आहेत. सगळ्या लोकांची चांगल्या प्रकारे सेवा करतात इकडे लोक. तुम्हाला आलेला एखादा अनुभव सांगू शकाल का तुम्ही सर्वांना? अनुभव म्हणजे आपण परिक्रमामध्ये चाललेला हा इतका मस्त अनुभव आहे. कुठल्याही प्रकारे एवढे आपण रानातून साधं चाललो तर जंगलातून आपलं बांधवून घसरलो तर पाय मोडून घेतोय, परंतु या एवढ्या 3200 किलोमीटरच्या परिक्रमेमध्ये काही ठिकाणी जंगल लागले, काही ठिकाणी दगड लागले, काही ठिकाणी डोंगर लागला, परंतु कुठेही कुठलीही इजा न होता माणूस सही सलामत या मैयाच्या तीराने प्रवास करून बाहेर येतो. हीच मोठी अनुभव आपला. तर माणसानं आयुष्यात एकदा नर्मदा परिक्रमा करावी. करावीच. ती का करावी याचं एखादं उदाहरण सांगाल का का तुम्ही? करावी? नर्मदा परिक्रमा करण्याची उद्दिष्ट भरपूर आहेत. इथे पहिली गोष्ट, ज्या माणसाला BP शुगर जे काय आहे हे आजार ऑटोमॅटिक पळून जातात. दुसरी गोष्ट, या परिक्रमेमध्ये शारीरिक जो आपला स्वास्थ्य आहे हे टिकवण्यासाठी नर्मदा परिक्रमा करणे आवश्यक आहे. आणि अध्यात्म पण आहे त्याच्यामध्ये, ते टिकवण्यासाठी आपण नर्मदा परिक्रमा करणं आवश्यक आहे. शारीरिकदृष्ट्या जास्त त्याच्यामध्ये आपला जो शरीराविषयी आपल्याला जे काय आहे टिकवण्याचं, तर ते शिकण्याचं नर्मदा मैयाच्या परिक्रमेत शिकण्याचं होतं. असं म्हणतात नर्मदा परिक्रमा केल्याने मन्नत पूर्ण होते, इच्छा पूर्ण होते. असं मैया तर आपल्या इच्छा पूर्ण करणार आहे, त्याच्याबद्दल नाहीच, पण आपण देवाला फक्त एकच मागितलं, फक्त सर्वांना सुखात ठेव, एवढंच फक्त. येणाऱ्या नर्मदा काही कालानंतर जे नर्मदा परिक्रमा करण्यासाठी येतील तर त्यांना तुम्ही तुमच्या अनुभवातून नर्मदा परिक्रमाचा जो आहे तो काय संदेश देसाल? आपल्या यातून एकच संदेश सर्व हिंदू बांधवांना आहे की सर्वांनी जितक्या शक्य होईल त्या लोकांनी पायी नर्मदा परिक्रमा करून अनुभव घ्यावा, हीच माझी फक्त एवढी आहे. की नर्मदा परिक्रमा कशी असते याच्यासाठी या ठिकाणी आलं पाहिजे. नर्मदा परिक्रमा का केली जाते आणि कशी करावी याच्यासाठी इथं आलं पाहिजे, तेव्हा कळते. नर्मदे हर. काकांचा खूप छान अनुभव होता. काकांचं बायपास झालंय तरी पण काका नर्मदा परिक्रमामध्ये आले. तुम्ही सर्वांनी व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. शुलपाणी डोंगर असतील किंवा त्यांची तब्येतही तितकी जास्त होती, तेवढी तब्येत ढासळलेली आहे. त्याच्यानंतर शुलपाणी असतील, मोठे मोठे डोंगर असतील, मांडवगड, तेवढ्याच हिमतीने चढलेत आणि तेवढ्याच हिमतीने उतरलेले आहेत. तर अशी त्यांची छान अशी प्रकारे परिक्रमा झालेली आहे. नर्मदे हर. काकांच्या सहपत्नी अनिता मावशी गवरे यांना आपण विचारूया त्यांचा थोडक्यात अनुभव, किंवा आतापर्यंत आपण ही 3600 किलोमीटरची परिक्रमा पूर्ण करून आलेलो आहोत. अजून आपली जी आहे 350 किलोमीटरची परिक्रमा आहे, तर ही राहिलेली आहे. म्हणजे आता सगळं संपलेलं आहे, थोडक्याच काहीतरी शेपूट उरलेलं आहे आता.
तर आतापर्यंतचा तुमचा अनुभव कसा होता किंवा तुम्हाला परिक्रमेची आवड कसं काय निर्माण झाली किंवा नर्मदा परिक्रमा या अगोदर तुम्हाला माहित होती का किंवा कोणाच्या प्रेरणेने तुम्ही इथपर्यंत आले? अनिता गवारे. पण मला यायची आवडच नव्हती इथं. नर्मदा परिक्रमा काय आहे हे मला माहीतच नव्हतं. ज्यावेळेस माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं अगं नर्मदा परिक्रमाला मला जायचं आहे, त्यावेळेस तुम्ही जा, मला काही यायचं नाही. मग नंतर मी त्यांचा एकदा ॲक्सिडेंट झाला त्याच्या अगोदर, नर्मदा परिक्रमाला यायच्या अगोदर महिनाभर ॲक्सिडेंट झाला होता. ती गाडी पूर्ण त्यांची रस्त्याच्या आतमध्ये गेली. आज म्हणजे रस्ता सोडून आतमध्ये गेले तिकडं. तिथं झाडाला म्हणजे झाडाला येऊन बसले तिथं. आज अपघात झाला त्यांचा. पण ती एकदा अपघात झाल्यावर ते म्हणले की आता माझी परिक्रमा राहिली म्हणल्या त्यांच्या त्या क्षणात त्यांना काही लागलेलं नव्हतं. गाडीतून बाहेर आले तर टच होऊन दिलं नाही मैयाने. मग मला तो अनुभव त्यांनी मला सांगितलं असं असं मी म्हणलो आणि मला काही लागलं नाही कुठं. गाडी आपली पूर्ण हे झाली, गाडीचं म्हणजे पूर्णच हे झालं. काच पिस्तलं परत एअरबॅग निघून पण फुटून गेल्या होत्या बाहेर, ते पण काहीच नव्हतं राहिलं. ते हँडल पण ते आपलं स्टेअरिंग पण तुटलं होतं. पण तेवढं माझ्या नवऱ्याला काही लागलं नाही, काही नाही. पण ते म्हणले मी नर्मदा परिक्रमाचं नाव घेतलं, माझी राहिली म्हणून पण वाचलं. मग मी म्हणलं मला पण आता नर्मदा परिक्रमा करायची. मैयाने एवढं वाचवलं माझ्या नवऱ्याला तर मी म्हणलं तुमच्या सगळी यायला तयार आहे म्हणून मग मी परत गौरीताई यांचे व्हिडिओ बघायला लागले. मग माझी पण मला आवड वाढत गेली की आपण पण नर्मदा परिक्रमा करावा. आणि त्यामध्ये पण परिक्रमा करण्यात मला अनुभव असे आले की ज्यावेळेस मी ओंकारेश्वरला आले, संकल्प घेतला आणि आम्हाला संकल्प करून आम्ही बाहेर निघालो. त्याच्यावर 100 किलोमीटर गेलं असं पुढं तर सगळ्यांची मी पूजा करताना बघितलं की सगळ्यांनी कुलदेवता कुणी काय काय आणलेलं होतं घरून थोडं म्हणजे पूजेसाठी. पण मी म्हणलं आता माझ्याकडे काहीच नाही, माझ्याकडे तर तुळजापूरचं आहे, काळूबाईचं आहे, मी तर काही घेऊन आलेलं नाही आहे. आता काय करायचं म्हणजे माझ्या मनामध्ये थोडंसं हे चालू होतं. पण नंतर मला पुढं गेलं त्याच क्षणामध्ये मला 2 कावड्या सापडल्या, काळूबाईची आणि तुळजापूरची. ती मी माझ्या परिक्रमामध्ये आता आहे सध्याला, मी ती पूजा करते. परत आम्ही पिंपली ह्या गावामध्ये गेलो त्यावेळेस मला भास झाला की आपण येडायची पण आपल्याकडे काही नाही आहे. पण ते पायरी उतरताच क्षणी मला ती येडायची सुद्धा कवडी तिथे सापडली. ती पण माझ्या पूजेमध्ये आहे आता सध्याला. आणि म्हणजे आमच्याच याच्यामध्ये एका म्हणजे परिक्रमावासीचं मैयाचं हे गेलं होतं पिशवी. मी म्हणलं मैया असं करू नको, मला नाही त्याच जागेवर मला म्हणलं की भेटलीच पाहिजे म्हणलं पिशवी. मी त्या जागेवर शोधण्यासाठी गेले तर तिथं मला ती मैयाची पिशवी त्यांची सापडली. हे मला 4-5 क्षण येणार इतके म्हणजे मैयाने दिले की मला खरंच तुम्हाला मैयाचं दर्शनही झालं? झालं मला. आणि शिल्पानी ह्याच्यामध्ये सीतावनमध्ये मला मैयाचं दर्शन झालं. मी सगळ्यांना म्हणलं ही मैया आहे इथं घागरा घालून बसलेली, पण कुणाला दिसली नाही पण मला दिसली होती. त्यापासून मी माझ्याकडे बेलाचं फळ आहे सापडलेलं, ते माझ्या संग मी ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये मला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती दिसते, त्यासाठी मी ते घेऊन चालले माझ्या संग. एवढे आता खडतर प्रवास पूर्ण करून आले तर पायांना काही त्रास? पायांना काही त्रास नाही. पायांना झाला तो परत नीट सकाळी व्हायचं, सकाळी परत आम्ही चालायला लागायचं, वाऱ्यासारखं धावायचं. परत संध्याकाळी आलं की खरंच पाय दुखतात, चालायला येत नव्हतं. जेवता वेळी वाकून चालायचं. परत जेवायला मांडी घालायला सुद्धा येत नव्हतं. पण सकाळच्या बारी काही होत नव्हतं. सकाळी परत मला धावायला लावायची. म्हणजे तुम्ही रोज 35-30 जरी चालले तरी 30 कधी 38 चाललो तरी काही म्हणजे हे वाटलं नाही. ते दुसऱ्या दिवशी वाटायचं की आपण मागचं काहीच नाही, लक्षातच नाही, पण पुढचं लक्षात द्यायचं. आजारी माणूसही परिक्रमा करू शकतो. आजारी माणूस सुद्धा परिक्रमा करू शकतो. अजून एखादा काय अनुभव असेल किंवा नर्मदा खंडात तुम्हाला काय काय अनुभव आले अजून? आता ज्यावेळेस मला काहीतरी किंवा कशाची कमी पडली? कशाची कमी पडली नाही. मला जी म्हणजे कमी वाटलं तर लगेच मैयाने आपल्याला त्याविषयी भेटलेलं आहे आपल्याला. खाणं पिणं सगळं बाबतीत पण तसंच घडत गेलं. ज्यावेळेस आपल्याला खायची इच्छा झाली की ते समोरच उभं राहायचं. एक वेळेस असं वाटलं की आता जाऊ दे आपल्याला, आता इथं मला पोहे भेटणार आहे. हे गेले तिथं, पण मला पोहे असे गरम गरम भेटले पाहिजे तिखट आपल्या महाराष्ट्रातल्या सारखे. पण त्याच क्षणी तिथं नका त्या मठामध्ये आम्ही ते पोहे खाल्ले. आणि असंच बसलो होतो आम्ही संध्याकाळचं येऊन. तुम्ही म्हणलं मला घोसायचे भजे म्हणजे खाऊशी वाटलेत. म्हणलं ह्या माझ्याबरोबर त्या गौरीताई त्यांना मी म्हणलं आपल्याला पकोडे घेऊन या. त्याच क्षणी नका ताटामध्ये भजे वाढायला आले संध्याकाळी. म्हणजे ती पण इच्छा मैयाने. नर्मदा खंडात जी सेवा दिली जाते त्याच्याबद्दल काय बोलाल? म्हणजे सेवा ही कुठेही दिली जाते, जंगलात दिली,
कुणी म्हणजे गाड्यांवर आणून म्हणजे गाडीतून नका आम्हाला अन्न पोहोचलं गेलं काही वेळेस. मंडला जंगला जो हे प्रवास होता तर तिथे आपल्याला 100 किलोमीटरवरती किलोमीटर किंवा भोजन प्रसाद म्हणजे नर्मदा खंडात कुठेही तुम्ही फिरा, कुठेही जा, कानाकोपऱ्यात किती जंगलात जा आणि किती शहरात जा, तुम्हाला नर्मदा मैयाचं लक्ष आपल्या प्रत्येकाकडे आहे की माझा जो भक्त आहे तो उपवाशी राहता का म्हणे. तुम्ही कुठेही वाट जरी भटकले तरी नर्मदा मैया लक्ष देते. अरे अरे माझा हा बालक आहे, माझा हा भक्त आहे, तो हरवलाय. कोणाच्याही रूपात किंवा साक्षात मैयाही रूप घेऊन येत असेल तिथं दर सांगण्यासाठी. हो, आणि तसं झालंय ना किती वेळा आपण रस्ता जर गेलो दुसरीकडे तरी लगेच कोणीतरी सांगणार हो इथं म्हणजे पहाटे निघा का सायंकाळी निघा आणि किती जंगलात निघा, कुठूनही कुणी येतं. कुणी पण कुठून येतं आणि सांगतं आपल्याला हो रस्ता नाही हा रस्ता आहे, मग आपण त्या रस्त्याने जातो. पण उपाशी कुणी राहिलेलं नाही आजपर्यंत. आणि आश्रमात जरी कुणी एखादं म्हटलं की मला आज भूक नाहीये, मला जेवायला नको, तर उठवायला येतात हक्काने. येतात हक्काने, त्यांच्यात नाही खाल्लंच पाहिजे थोडं. उपवास असला तरी बनवून देतात दुसरं. इतके नाही का ह्याच्यामध्ये सेवक आहे ना हे नर्मदा परिक्रमाच्या आपल्या नर्मदा आश्रमामध्ये खंडात तो खूप नाका सेवा देतात. काही कुणाला कमी पडून देत नाही, काहीच नाही. खूप आनंद खाण्याची, पिण्याची, हॉस्पिटलची, सगळ्या गोष्टीची. हॉस्पिटलची करतात आणि धावत येतात. कुणाला जर काही लागलं, कुणाला काही हे वाटलं तरी आपल्याकडं हे धाव घेतात आणि आपुलकीने विचारतात. तिथं विचारत नाही काय झालंय काय नाही. आपुलकीने आपला म्हणजे आणि एकमेव नर्मदा खंड असं आहे की आपल्याला बिना पैशाची सगळी सेवा भेटते. सेवा भेटते. इथं मला सगळे म्हणजे नातेवाईक आपल्याला जे नसून भेटलेलं आहे ते नातेवाईक मला इथं आपुलकीचे भेटलेले आहे आणि खूप मला छान वाटतंय. मला भरपूर खूप मस्त वाटतं. नर्मदे हर.